नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जे एकमेव गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे जळगाव, या ठिकाणी त्या कॉलेजचे मागील वर्षीचे कट ऑफ पाहणार आहोत। खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BHMSचा काय कट ऑफ गेला, तर त्या संदर्भाने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळेल। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ। तर मागील वर्षी गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तो होता 350 मार्कपर्यंत विद्यार्थ्याला शेवटच्या राऊंडमध्ये या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। OBC कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 342 मार्कपर्यंत राहिला होता। EWS कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 403 मार्क, SC कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 409 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं। त्यापुढे जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 263 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। त्यानंतर आता आपण VJNT कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर जेही विद्यार्थी विजेमध्ये येतात या विद्यार्थ्यांना 310 मार्कपर्यंत, NT1 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 324, तसेच जे विद्यार्थी NTC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 351 व NTD कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 335 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। शेवटी जर आपण SEBC कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 342 मार्कपर्यंत गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ होता। एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये फक्त एकच गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे। यामुळे तुम्हाला जे काही कट ऑफ आहे ते थोडेसे जास्त वाटत असतील, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर BHMS कॉलेजची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढली तर हा कट ऑफ आणखी कमीवरती येऊ शकतो। हा जो काही कट ऑफ आहे तो गेल्या वर्षीचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर आता आपण या कॉलेजची जी काही वार्षिक फी आहे त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी फीस आहे ती आहे 52,200 रुपये प्रतिवर्ष। तसेच सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 8,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे। त्यानंतर SC, ST, OBC, VJNT या कॅटेगरीचा जर विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना ट्यूशन फी माफ आहे। फक्त या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट असेल। पुढे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी EWS आणि SEBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी फीसची माहिती दिलेली आहे। या विद्यार्थ्यांना 26,100 रुपये वार्षिक फी आहे। तसेच सिक्युरिटी डिपॉझिट 8,000 रुपये आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ज्याही मुली EWS आणि SEBC मध्ये येतात या मुलींना या कॉलेजची जी फीस आहे ती 0 रुपये आहे। पुढे जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर ज्याही ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना पूर्ण फी माफ आहे। तसेच सिक्युरिटी डिपॉझिट देखील 2,000 रुपये असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ होता। या अनुषंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच येणाऱ्या सर्व टाइम टू टाइम अपडेटसाठी तुम्ही आपला WhatsApp ग्रुप देखील जॉईन करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला नीट 2025 संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट दिल्या जातात। WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल।
या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.